नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम टेस्टी एकदम मस्त चमचमीत अशी मटर का निमोन्याची रेसिपी। ही रेसिपी आहे उत्तर प्रदेशची। मटर का निमोना म्हणजे ना हिरव्या वाटाण्यापासून एक ग्रेव्ही बनवली जाते, त्यामध्ये बटाटा टाकला जातो आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीने ना हा मटर का निमोना बनवला जातो। जेवढी ही रेसिपी साधी आणि सोपी आहे ना तेवढीच टेस्टी आणि चमचमीत आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो आपल्या घरामध्ये असलेले जे मसाले असतात ना एकदम साधे सिंपल मसाले, त्यामध्येच ही रेसिपी बनवली जाते। म्हणजे तुम्हाला वेगळे असे स्पेशल मसाले वगैरे आणायची काहीच गरज नाही आहे। चला तर मग मित्रांनो बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि त्याचबरोबर आमच्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला स्टार्ट करूया। तर मित्रांनो सगळ्यात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये ना 2 वाटी हिरवे वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। एकदम फ्रेशवाले हिरवे वाटाणे घ्यायचे आणि जाडसर असं ना याचं पेस्ट तयार करून घ्यायचे। हे बघा पहिली वाटी यामध्ये टाकून घेतलेली आहे, आता दुसरी वाटी पण यामध्ये टाकून घेतो आणि जाडसर असं याचं पेस्ट तयार करून घेतो। पेस्ट तयार करून घेत असताना ना यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला, पाणी न टाकता एकदम बारीक असं आणि एकदम बारीक पण नाही आहे, थोडंसं जाडसर असं आपलं पेस्ट याचं तयार करून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो वाटाणा जो आहे ना जाडसर असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला लावून। हे बघा एकदम बारीक पण नाही आहे, थोडंसं जाडसर असं ठेवलेलं आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला वाटाणा वाटून घ्यायचा आहे। तर मित्रांनो आता आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हिरवं वाटण म्हणजे हिरवा मसाला। त्यासाठी मी इथं कोथिंबीरेच्या काड्या असतात ना त्या एकदम बारीक काड्या असतात आणि मऊदार अशा काड्या असतात ना ती 1 वाटी घेतलेली आहे, तर यामध्ये टाकून घेतो। त्याचबरोबर यामध्ये 5 ते 6 मिरच्या आहेत, हिरव्या मिरच्या। तिखटाच्या प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। 1 चमचा जिरा, 1 चमचा धना आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत ह्या टाकून घेतो यामध्ये। आणि त्याचबरोबर यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकून घेतो आणि एकदम बारीक अशी मसाल्याची पेस्ट जी असते ना ती तयार करून घेणार आहे। तर हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने मी मसाला तयार करून घेतलेला आहे, म्हणजे हिरवं वाटण तयार करून घेतलेलं आहे। एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे, अशा पद्धतीने आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा एकदम बारीक अशी पेस्ट आहे। तर मित्रांनो आता मी कढई चांगल्या प्रकारे तापून घेणार आहे, त्यासाठी गॅस चालू करून घेतो। एकदा का कढई चांगल्या प्रकारे तापली ना आता यामध्ये 3 ते 4 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। तेलाला पण चांगल्या प्रकारे कडकडीत असं तापून घ्यायचं आहे। तर हे बघा मित्रांनो इथं मी बटाटा घेतलेले आहे, बटाटा अशा पद्धतीने मी कापून घेतलेले आहे, म्हणजे मोठे मोठे काप आहेत बटाट्याचे आणि पातळ असे कापून घेतलेले आहेत। हे असे बटाट्याचे काप आपल्याला कापून घ्यायचे आहेत आणि हे बटाट्याचे काप जे आहेत ना तेलामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। त्यासाठी तेल चांगल्या प्रकारे तापून द्यायचं, त्यानंतर त्यामध्ये हे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आणि चांगल्या प्रकारे हे तेलामध्ये तळून घ्यायचे आहे। आता हे बटाट्याचे जे काप आहेत ना चांगल्या प्रकारे तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत। बटाट्याला वरून चांगला तांबूस असा कलर आला पाहिजे तोपर्यंत परतून घ्यायचं आहे, तळून घ्यायचं आहे तेलामध्ये। तर हे बघा मित्रांनो बटाटा चांगल्या प्रकारे आता शिजलेला आहे यामध्ये आणि त्याचबरोबर वरून ना थोडासा कलर यायला चालू झालेला आहे। अशा पद्धतीने आपल्याला बटाटा तेलामध्ये चांगला तळून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा आहे। हे बघा थोडासा आता कलर यायला चालू झालेला आहे। आता हा जो तेलामध्ये तळलेला बटाटा आहे ना तो एका प्लेटमध्ये मी काढून घेतो। तळलेल्या बटाट्याचा जो तेल आहे ना तो यामध्ये थोडासा आहे, अजून 2 चमचे यामध्ये मी तेल टाकून घेतो आणि तेल चांगलं गरम करून घेतो। एकदा का तेल चांगल्या प्रकारे गरम झालं ना आता यामध्ये अर्धा चमचा जिरा टाकून घ्यायचा। जिरा चांगला तडकला ना आता यामध्ये हिरवं वाटण टाकून घ्यायचं आपला, मगाशी मिक्सरच्या जारमध्ये लावून घेतलेला एकदम बारीक असा पेस्ट यामध्ये सगळा टाकून घेतो। मसाल्याला 2 ते 3 मिनिट चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं तेलामध्ये। मसाल्यामधलं जे पाण्याचं प्रमाण असतं ना ते कमी झालं पाहिजे आणि मसाल्यामध्ये परत तेल सुटायला पाहिजे तोपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। जेवढं चांगल्या प्रकारे तुम्ही मसाला परतून घ्याल ना ग्रेव्हीची टेस्ट एकदम भारी येते, त्यामुळे मसाला एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला परतून घ्यायचा आहे। हिरवं वाटण तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून झालेले आहे। आता यामध्ये मसाले टाकून घ्यायचे थोडेसे। हा आहे 1 चमचा गरम मसाला, त्याचबरोबर अर्धा चमचा हळद पावडर,
हे दोन्ही टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक अर्ध्या मिनिटासाठी चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे. हळद आणि गरम मसाला चांगल्या प्रकारे परतून झालेला आहे. आता यामध्ये आपल्या हिरव्या वाटणाचा जो पेस्ट आहे ना तो यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आधीचा जो हिरवा मसाला आणि मटरचा जो पेस्ट आहे ना चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे एक 2 ते 3 मिनिटासाठी. गॅस जो आहे ना एकदम मीडियम आचेवरती ठेवायचा आहे. मीडियम आचेवरती ठेवून हिरव्या वाटाण्याचा पेस्ट चांगलं परतून घ्यायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, हिरव्या वाटणाचा जो पेस्ट आहे ना चांगल्या प्रकारे मी परतून घेतलेले आहे. चांगला सुगंध येतो याचा, अख्ख्या घरभर दरवळतोय, एकदम मस्त असा सुगंध येतोय. आता मित्रांनो यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक अर्धी वाटी हिरवा वाटाणा, 1 वाटी जाडसर असा कापलेला टोमॅटो आणि फ्राय करून घेतलेला बटाटा. आता यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही जशी पाहिजे आहे ना त्यानुसार यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि आता हे सगळं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून घेतो, थोडंसं पातळ करून घेतो ग्रेव्ही. जेव्हा 10-1 मिनिट याला आपण शिजवून घेऊ ना त्यानंतर ना ही ग्रेव्ही जी आहे ना थोडीशी घट्ट होऊन जाते. त्यामुळे आत्ताच थोडंसं पाणी मी एक्स्ट्रा टाकून घेतो. हा मित्रांनो, हिरव्या वाटाण्याचा जो सुगंध येतो ना तो एकदम भारी येतोय आणि त्यामधले जे मसाले आहेत आपण जे टाकून घेतलेले त्याचा पण जो वास येतो ना तो एकदम भारी येतोय, एकदम टेस्टी झालेले. बघायला तर आता एकदम भारी झालेले आहे. तर आपण याला आता चांगल्या प्रकारे शिजवून घेऊया एक 10 मिनिटासाठी आणि त्यानंतर ना यामध्ये मीठ वगैरे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता यावरती मी झाकण लावून घेतो आणि एक 10 मिनिटासाठी चांगल्या प्रकारे याला शिजवून घेतो. तर हे बघा मित्रांनो, आपला मटर का निमोना रेडी झालेला आहे. एकदम चमचमीत झालेले आहे बघा, काय की नाही, एकदम कडक. हे बघा ग्रेव्ही एकदम मस्त घट्ट झालेली आहे आणि वरून छान हिरवगार असं कट पण आलेलं आहे त्याला थोडासा. आता यामध्ये थोडंसं मीठ वगैरे टाकून ना चांगल्या प्रकारे आपण मिक्स करून घेऊया आणि वरून थोडंसं कोथिंबीर वगैरे टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. तर आता मी यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतो. आता वरून थोडंसं कोथिंबीर. आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या म्हणजे आपलं मटर का निमोना रेडी झाला की नाही, एकदम चमचमीत असा मटर का निमोना. तर मित्रांनो, अशा प्रकारे एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि मोजक्याच पदार्थामध्ये ना तुमच्या घरी मटर निमोन्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मग काय मित्रांनो, कसा झालाय मटर का निमोना? एकदम मस्त झालाय की नाही. मटरची जी ग्रेव्ही बनली ना एकदम मस्त बनलेली आहे, एकदम टेस्टी आणि चमचमीत बनलेली आहे आणि बनवायला पण एकदम साधी सोपी आहे. तुम्ही आता बघितलेलं असाल. तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी मटर का निमोना एकदा नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.